नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत दाल बाटी चूरमा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे। पाव वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे। ह्या दोन्ही डाळी आपण एकत्र कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। 4-5 शिट्ट्या करून छान अशी मऊ शिजवून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्प्लिट वाली मूग डाळ पण वापरू शकता, म्हणजे छिलटा असणारी डाळ नाही का, ती सुद्धा आपण वापरू शकतो, पण माझ्याकडे सध्या जी अवेलेबल आहे तीच मी वापरत आहे। आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घेणार आहोत, पीठ मळून घेणार आहोत। पिठामध्ये हे तूप आहे ते आपण घालून घेणार आहे आणि कोमट पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहे। हे सर्व पिठाला तूप चोळून घेणार आहे आपण। मी या ठिकाणी या डाळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये घातलेल्या आहेत। आता आपण गॅस चालू करणार आहे। मी 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे याला आणि पीठ मळून घेणार आहोत। तोपर्यंत आपण या ठिकाणी पिठामध्ये हे तूप आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। पाणी घेणार आहे कोमट करून। पिठामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीसाठी मी। छान असं मिक्स करून घेणार आहे हे तूप आपण पिठामध्ये आणि मग आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे घट्टसर मळून घेणार आहे। बघा, आपल्या तुपामुळे पिठाला छान असं बाइंडिंग येत आहे। सगळं आपण एकजीव असं करून घेणार आहोत। चपातीच्या पिठासारखं सैलसर नाही मळणार आपण पीठ, हे घट्ट बनवणार आहे पीठ हे। पीठ मळून झाल्यानंतर आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे। तुपाचं प्रमाण जरा जास्त ठेवल्यानंतर आपल्या बाटी ज्या आहेत ते छान बनतात, म्हणून तूप व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरायचं आहे। पिठामध्ये आपण कोमट पाणी घालून मळून घेणार आहोत। थोडंसं घट्टच मळूया पीठ आपण हे, आणि मळून झाल्यानंतर थोडा वेळ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता या ठिकाणी हे पीठ मळून तयार झालेलं आहे। बघा, थोडंसं घट्टसर असंच मळलेलं आहे मी हे पीठ। आता आपण याला असंच थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवूया आणि डाळीच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत आपण। आता या ठिकाणी आपलं पीठ शिजून तयार झालेलं आहे। आता आपण याच्या बाटी तयार करून घेणार आहे। या ठिकाणी मी एक स्टँड गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। याच्यावरच आपण बाटी करून ठेवून देणार आहे साइडनी। त्या आपण रोस्ट करून घेणार आहे। डाळ शिजून झालेली आहे आपली। फोडणीसाठी कांदा, बारीक चिरलेलं लसूण, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। डाळीमध्ये ओतण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहोत आपण। या ठिकाणी मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण डाळीला फोडणी घालून घेऊया। या ठिकाणी मी बाटी रोस्ट करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता कशा शेप मध्ये मी बनवलेले आहेत। याला आपण आता थोडंसं झाकण घालून घेणार आहे। एक 4-5 मिनिटं असंच थोडंसं रोस्ट होऊन देणार आहे आपण याला। आता मी या ठिकाणी डाळीला आपल्या फोडणी देऊन घेणार आहे। मी या ठिकाणी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण डाळीसाठी
तेल घातलेलं आहे फोडणीसाठी. तुम्ही तुपामध्ये सुद्धा डाळीला फोडणी देऊ शकता, तुमच्या आवडीनुसार आहे हे सर्व. तेल गरम झालेलं आहे आपलं. या ठिकाणी जिरं घातलं आहे तेलामध्ये. आता आपण याच्यातच लसूण घालणार आहे, बारीक चिरून घेतलेलं. थोडंसं हिंग घालणार आहे आपण फोडणीमध्ये. छान असं भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहे. थोडासा ब्राऊन रंग आला लसणाला की आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. आपला कांदा भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे. याला पण असं छान मऊ होईपर्यंत शिजू देणार आहे आपण याच्यामध्ये. आणि मग आपण याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेणार आहे. थोडीशी हळद पण घालणार आहे या ठिकाणी. थोड्या वेळासाठी छान प्रमाणामध्ये शिजू देणार आहे आपण. आता आपण या ठिकाणी कुकरमध्ये पण थोडीशी बाटी ठेवून देणार आहोत. पण कुकरमध्ये थोडा जास्त वेळ लागतो याला रोस्ट होण्यासाठी. 20 ते 25 मिनिटं लागतात. टोमॅटो आपला छान असं मऊ शिजलेला आहे. याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी धने पावडर घातलेली आहे. तर हे आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही शिजलेली डाळ आहे ती घालून घेणार आहे. थोडा वेळ 1-2 मिनिटं हे असंच परतवल्यानंतर आपण याच्यामध्ये डाळ थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आपण याची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला पाणी घाला याच्यामध्ये. अशा प्रकारे आपली ही दाल बाटी बनवून तयार झालेली आहे. बघा किती छान अशा बाटी आपल्या रोस्ट झालेल्या आहेत. आता आपण ह्या डाळीसोबत सर्व करणार आहोत. गरम असतानाच आपण सर्व करणार आहे. याच्यामध्ये आपण साजूक तूपही घालून घेणार आहे. तुपाने एक छान अशी चव येते आपल्या ह्या बाटीला, म्हणून आपण गरम बाटीवरच तूप घालणार आहे. आणि मग या आपण डाळीसोबत चुरून खाणार आहोत. तर ही राजस्थानी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा. आपणही थोडंसं असं वेगळं काहीतरी ट्राय करू शकतो. तर बनवून नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा.